बघा हे दुप्पट तिप्पट अशी फुलले. नमस्कार, छायाज किचन रेसिपी ब्लॉगमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे रेशनिंगच्या तांदळाची कुरडई करून दाखवणार आहे. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा. जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. मी बनवणार आहे रेशनिंगच्या तांदळाची कुरडई बनवणार आहे. तर बघा याच्यासाठी मी 2 कप कपानं 2 कप तांदूळ घेतलेले आहेत रेशनिंगचे. याला स्वच्छ पाण्यानं धुवून 2 दिवस असं चांगलं भिजू द्यायचं. एकदम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पण चांगलं. याला चोळून एकदम स्वच्छ सगळं याचं लाल पाणी निघतं ते सगळं काढून घ्यायचं आहे. इथे मी स्वच्छ चांगले तांदूळ धुतलेले आहेत. त्याच्यात आता आपण पाणी घालून घेऊया. आणि याला 2 दिवस चांगलं भिजू द्यायचं आहे. इथे माझे तांदूळ 2 दिवस भिजवून झालेले आहेत. मी आता स्वच्छ धुवून घेऊन मिक्सरला बारीक करून घेणार आहे. इथे माझे तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आपण मिक्सरमध्ये आता वाटून घेऊया. बघा चांगले एकदम भिजलेले आहेत तांदूळ, एकदम मऊ असे. भिजल्यानंतरच आपले कुरडई छान अशी फुलते. तुम्ही इन्स्टंट पण करू शकता, पण जास्त असं फुगत नाही, कुरकुरीत लागत नाही. म्हणून असं मी 2 दिवस भिजवून घेतलेलं आहे तांदूळ. याच्यामध्ये थोडं पाणी घालून बारीक करून घेऊया. ते मी तांदूळ एकदम बारीक फाईन असं बारीक केलेलं आहे. पेस्ट याची इथं गाळून घ्यायचं आहे. इथे मी सुजीची चाळण ठेवलेली आहे. त्याच्यावर आपण पातेले ठेवले आहे आणि त्याच्यावर सुजीची चाळण ठेवली. आपण त्याने गाळून घेऊया. याच्यात चिक असं पडतंय खाली. असंच आता आपण सगळं गाळून घेऊया. इथे बघा दोन्ही पण गॅसमध्ये माझं गाळून झालेलं आहे. मी 2-2.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. त्यामुळे पटपट असं गाळण्यातून लवकर पडले. काय सुद्धा म्हणजे राहिलेला नाही खाली. तर अशी सुजीची चाळण घ्यायची आहे तुम्ही, म्हणजे छान अशा कुरवड्या फुलतात. किंवा तुम्ही ओढणीने पण गाळू शकताय. इथे बघा माझं गाळून झालेलं आहे. पूर्ण असं सगळं पडलेलं आहे. आणि थोडंसं पाणी घालून मी याच्यामध्ये हे करते. आपल्याला सकाळी सगळं वरचं पाणी काढून टाकायचं आहे. त्यामुळे मी आता जास्त पाणी घातलेलं आहे, 2-3 ग्लास. तर असंच आपण आता हे झाकून ठेवूया. इथे मी असं चाळणीनं गाळून घेतलेलं आहे. सुजीच्या घट्टसर पडलेला आहे चिक. याच्यावर सकाळी निघलेलं पाणी पूर्ण असं काढून टाकायचं आहे. मी आता जास्त पाणी घालून गाळून घेतलेलं आहे. आणि याला आता झाकून ठेवून रात्रभर असं झाकून ठेवायचं आहे. आणि सकाळी कुरडया करून घ्यायच्या. रात्रभर पीठ भिजून झालेलं आहे. बघू शकता इथं पूर्ण असं खाली बसलेलं आहे पीठ आणि वरती पाणी पाणी आलेलं आहे. आपण आता काढून घेऊया. वरचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि दुसरं घालायचं आहे. पूर्ण खाली बसलेलं आहे पीठ, तांदळाचं पीठ. हे बघा पीठ असं छान आपलं झालेलं आहे. तर आपण आता पाणी आणि पीठ मोजून घेऊया. इथं आपण आता पीठ मोजून घेऊया. 1 पातेला आणि वर 1 पळी, 2 पळ्याचं राहिलेलं आहे पीठ. बघू शकताय बरोबर हे 1 पातेले 2 पळ्या राहिलेलं आहे. हे आता आपण असं पेटवलेलं आहे. या पातेल्यानं मी पीठ मोजल्यावर 1 पातेलं पाणी घालून घेते. आपल्याला जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे, म्हणजे खाली आपलं पीठ करपू शकत नाही. इथं वरती 2 पळ्या झालेला आहे ना. इथं आपलं 2 पळ्यावरती झालेलं आहे पीठ. तर आपण हे 2 पळ्यां थोडंसं वर टाकलं आहे. मी काढून ठेवणार आहे, लागलं तर परत नंतर घालायचं आहे आपल्याला. आता याला उकळू देऊया पाणी आपण. इथं आपलं पाणी उकळलं का बघूया. बघा इथं पाणी उकळलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण खसखस टाकूया. तुम्हाला पाहिजे तर टाकू शकता, स्किप केली तर चालतंय. चवीनुसार मीठ
टाकायचं आहे, जास्त पण खारट करायचं नाही. एक 1.5 चमचा मी मीठ टाकलेलं आहे. इथं पाणी आपलं उकळलेलं आहे. आता आपण पीठ त्याच्यामध्ये वैरून घेऊया. त्याच्यामध्ये थोडंसं जास्तीचं पाणी टाकलं होतं तर मी थोडंसं काढून घेणार आहे. कपभर, हे बघा, कपभर पाणी काढून ठेवणार आहे, लागलं तर वरून घालणार आहे. तर आपण आता पीठ हळूहळू पीठ सोडून घेऊया त्याच्यामध्ये. बारीक गॅस करायचा आहे आणि बारीक गॅसवरती आपण असं बारीक ह्याच्यावरती सोडून घ्यायचं. इथं माझ्या सगळ्या गाठी बघा मोडून झालेल्या आहेत. एकदम बारीक गॅसवरती मी मोडलेल्या आहेत गाठी. एक जवळजवळ 5-6 मिनटं गेलेले आहेत त्याला हे करायला. तर आपण आता ह्याला शिजवून घ्यायचं, एक 10 मिनटं चांगलं शिजवून घ्यायचं, म्हणजे आपल्या कुरवड्या चांगलं मोडणार नाही. आपण पीठ शिजलंय का बघूया, झाकण उघडून. इथं बघा चांगली वाफ आलेली आहे आणि पिठाला पण चकाकी आलेले आहे. तर आपण आता गॅस बंद करूया आणि कुरवड्या घालून घेऊया. इथं तुम्ही पीठ शिजलंय कशानं ओळखायचं, तर इथला पिठाला चांगली चकाकी आलेला आहे आणि शिजलेलं पण आहे. जवळजवळ मी वैरून ते हे करण्यापर्यंत 17-18 मिनटं चांगलं शिजलेलं आहे. आता मी कुरवड्या घालून घेणार आहे. इथं शेवगा घेतलेला आहे कुरवड्याचा, याच्यात पीठ भरून घेते. इथं तुम्हाला कुरडई करून दाखवते. बघा किती छान मस्त असे आलेले आहे. असंच आपण आता सगळ्या कुरडया घालून घेऊया. बघा किती छान मस्त अशा कुरडयाचे वेल आलेले आहेत. असंच आपण आता सगळ्या कुरडया घालून घेऊया. बघा किती पांढऱ्या शुभ्र एकदम झालेल्या आहेत कुरडया. इथे मी कलरला घालून घेतलाय. याच्यामध्ये मी कलरच्या पण करणार आहे. मी हा जिलेबी कलर घातलेला आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इथं मी कलरच्या तर घालून देणार आहे कुरडे. बघा किती छान मस्त आलेले आहेत. तर मी हिरवा कलर ह्याच्यामध्ये घालून घेतला. ह्याला पण चांगलं मिक्स करून घेणार आहे. मग कुरडई घालणार आहे ह्याची. इथं आपण हिरवा कलरचा पण बघा घालून घेतलेल्या आहेत मी कुरड्या. माझी लेक नेहा हिच्या लग्नाच्या रुखवताची तयारी बघा कुरवड्या केलेल्या आहेत मी आज द्यायला. माझ्या 2 कप रेशनिंगच्या तांदळाच्या बघा कुरवड्या 10-15 कुरवड्या म्हणजे 16 कुरवड्या झाल्या त्या. बघा किती छान पांढऱ्या शुभ्र एकदम झाल्या त्या.
मस्त अशा कलरच्या मी लग्नाला द्यायसाठी अशा केलेल्या आहेत. खूप छान अशा झालेल्या आहेत. मी तुम्हाला तळून पण दाखवते. आपलं तेल गरम झालेलं आहे. मी तर तुम्हाला तळून दाखवते. बघा हे दुप्पट तिप्पट अशी फुललेले आहे. रेशनिंगच्या तांदळाची केलेलं आहे. बघा केवढी मोठी झालेली आहे. तुम्हाला दाखवते बघा दुप्पट तिप्पट अशी फुललेले आहे. बघा एवढीशी कुरवडी एवढी मोठी अशी फुललेली आहे. तर आपण काढून घेऊया. अशी दुसरी पण आपण तळून घेऊया. बघा किती छान अशा फुललेल्या आहेत कुरडे. असेच आपण आता अजून एक तळून दाखवते. बघा किती छान फुललेले आहे इथून. इथं आपली चांगली कुरडे तळून झालेले आपण काढून घेऊया. गॅस बंद करूया. मी 2-3च तळलेल्या आहेत कारण मला द्यायचे आहेत लग्नात म्हणून 2-3च तळून दाखवल्यात तुम्हाला. इथं माझ्या रेशनिंगच्या तांदळाची कुरडई करून तयार आहे. माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. ते बघा तुम्हाला मी तोडून पण दाखवते कुरडई. बघा खूप असे खुसखुशीत एकदम झालेले आहे. बघा हात लावेपर्यंत तसे अगदी म्हाताऱ्या माणसाला तोंडात टाकेपर्यंत विरघळते. बघा किती छान एकदम मस्त झालेले आहे. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही. बघा किती एकदम खुसखुशीत असे झालेले आहे. तुम्हाला मी खाऊन पण दाखवते. बघा बघा एकदम तोंडात टाकेपर्यंत असं विरघळते.